हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन आवर चॅनल. मी आनंद सुरवसे. आपण स्टडी करतोय रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरची. त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत रोटेशनल मोशन. ओके, सो आजपर्यंत याच्या अगोदरचे जे काही सर्व लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेले आहेत ते म्हणजे सर्क्युलर मोशनचं. आपण अगोदर सांगितलं होतं तुम्हाला की रोटेशनल डायनामिक्स मध्ये दोन बीट आहेत किंवा दोन मेन चॅप्टर आहेत, एक सर्क्युलर मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन बद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेले आहे. त्याच्यासाठी याच्या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे मिळून जातील. ओके, सो आता बघायचं आपल्याला ते म्हणजे रोटेशनल मोशन. ओके, सो रोटेशनल मोशन म्हणजे नेमकं काय असतं, कशाला म्हणायचं रोटेशनल मोशन, व्हॉट इज रोटेशनल मोशन, आणि त्यासोबत आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत मुवमेंट ऑफ एनर्जी. दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, एक रोटेशनल मोशन आणि दुसरं मुवमेंट ऑफ एनर्जी. ओके, सो बघा, रोटेशनल मोशन बघत असताना व्हॉट इज रोटेशनल मोशन. ओके, सो रोटेशनल मोशन सांगत असताना काय असतं रोटेशनल मोशन, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असतो, आता ऑब्जेक्ट काय असतो काय नाही हे थोडं समजून घ्या. ऑब्जेक्ट मध्ये अनेक पार्टिकल असतात, हे लक्षात घ्या. अगोदर काय सांगतोय, पार्टिकल्स असतात. ओके, अनेक पार्टिकल्स पासून काय तयार होतो, आपला ऑब्जेक्ट तयार होतो. ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ द पार्टिकल्स. बरोबर, म्हणजे एखादा मोठा ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये बारीक बारीक अनेक पार्टिकल्स म्हणजे काय, ते ऍटम असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात. बरोबर, तुम्ही त्याला मॉलिक्यूल म्हणा, ऍटम म्हणा, तर प्रत्येकापासून एखादा ऑब्जेक्ट तयार झालेला असतो. मग जेव्हा काय होतं बघा, की ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्ट मधील प्रत्येक पार्टिकल, काय म्हणतो का, एव्हरी पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट. बरोबर, काय म्हणतोय, ऑब्जेक्टचा प्रत्येक पार्टिकल हा काय करतोय की सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ऑब्जेक्ट नाही, बरं बा, काय म्हणतोय, ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही, ऑब्जेक्ट मधले पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. एव्हरी पार्टिकल्स ऑफ अन ऑब्जेक्ट, ओके, ऑफ अन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात घ्या, काय सांगतो का, की एखाद्या ऑब्जेक्टचे सगळेच पार्टिकल हे काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे पण खूप महत्वाचं आहे, म्हणजे एका ऍक्सिसच्या भोवती, एका ऍक्सिसच्या अलॉंग ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात, जो ऍक्सिस त्या ऑब्जेक्ट मधून पास झालेला आहे. बा काय म्हणजे थोडं इन्फॉर्मेशन खूप महत्वाचं आहे. काय का, पहिली गोष्ट काय सांगतोय, ऑब्जेक्ट मधले सगळेच पार्टिकल, ऑल पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट मधले सगळेच पार्टिकल काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. ही पहिली गोष्ट. ओके, मी दाखवतो डायग्रामॅटिकली म्हणजे कळून सगळ्यांना का, समजा का हा एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. जस्ट इमॅजिन करा, हा एक तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे. मग या ऑब्जेक्ट मध्ये अनेक पार्टिकल्स आहेत. ओके, या ठिकाणी अशा अनेक पार्टिकल पासून हा ऑब्जेक्ट तयार झालेला आहे. मी फक्त काही पार्टिकल तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. ओके, अशा अनेक भरपूर पार्टिकल आहेत, क्लोजली पॅक आहेत सगळे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, सॉलिड आहे म्हणल्यानंतर इथं भरपूर पार्टिकल असणार आहेत. ओके, मग हे सगळेच पार्टिकल ह्या ऑब्जेक्ट मधले ऑल पार्टिकल काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. ते गोल फिरतात. ते बरं पार्टिकल सगळे, पण ते गोल फिरताना त्यांचं सेंटर महत्वाचं आहे. सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात म्हणजे कुठेतरी त्यांचा सेंटर असणार आहे. मग त्यांचा जो सेंटर असणार आहे तो सेंटर हा अबाउट अँड कसा असेल, काय ऍक्सिस असेल. ऍक्सिस, आता ऍक्सिस कसं म्हणाले सर, बरोबर कसं आहे, प्रत्येक बॉडी ही प्लेनच असते असं नाही. बरोबर, लक्षात घ्या, बॉडी आपली सपाट प्लेनच असते असं नाही, तर बॉडी मोठी पण असू शकते. इमॅजिन करा, त्यात काय बरोबर आहे. आता तुमच्या समोर दाखवायचं झालं तर इकडे बघा, हा समजा एक ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे, ह्या ऑब्जेक्ट मध्ये अनेक पार्टिकल आहेत, भरपूर पार्टिकल आहेत. इथं पार्टिकल, हे सगळे पार्टिकल. मग ह्याला जर मी असं गोल फिरवलो, बरोबर, तर बघा इथं काय होतंय, ह्या ऑब्जेक्ट तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं, ऑब्जेक्ट कुणाच्या भोवती फिरत नाहीये, पण ऑब्जेक्ट मधला प्रत्येक पार्टिकल, इथं जो ऑब्जेक्ट मधला जो प्रत्येक पार्टिकल तुम्हाला दिसतो का, इथं असणारा हा प्रत्येक पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना एक सेंटर पाहिजे की, आता जो पार्टिकल इथं आहे, या ठिकाणी पार्टिकल असेल, त्याचा सेंटर इथं असणार आहे. बरोबर, इथं खाली असेल तर सेंटर खाली त्याच लाईनला पण खाली असणार आहे. इथं असेल तर त्याच लाईनला असणार आहे, पण कुठं असणार आहे, इथं खाली असणार आहे. म्हणजे त्या प्रत्येकाच्या सेंटर मधून जाणारी एक लाईन तयार होते आणि त्या लाईनला म्हणायचं ऍक्सिस ऑफ रोटेशन.
काय म्हणायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन. लक्षात घ्या काय म्हणतो, किंवा सरळ सरळ तुम्ही काय म्हणा, अबाउट अन ऍक्सिस म्हणजे एका ऍक्सिसच्या भोवती प्रत्येक पार्टिकल काय करतो, आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणून सांगता येईल आपल्याला, एव्हरी पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन अबाउट अ ऍक्सिस. बघा काय म्हणतोय, अबाउट अन ऍक्सिस, ओके, विच पासेस थ्रू दॅट ऑब्जेक्ट, which passes through object. ओके, which passes through object. झालं का, म्हणजे जो त्या ऑब्जेक्ट मधून पास होणारा ऍक्सिस आहे त्याच ऍक्सिसच्या भोवती हा प्रत्येक पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या ऑब्जेक्टच्या. मग हे जे मोशन आहे, अशा प्रकारचं जे मोशन असतंय त्या मोशनला म्हणायचं रोटेशनल मोशन. ओके, बघा लक्षात येतं का सगळ्यांना. आणखीन एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाय एक्झाम्पल. तुमच्या समोर का या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आता हा ऑब्जेक्ट सगळ्यांना दिसतोय. ह्या ऑब्जेक्ट वरती अनेक पार्टिकल आहेत. मग मी काही पार्टिकल दाखवण्याचा प्रयत्न केलो का, इथे एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, असे अनेक पार्टिकल तुम्हाला समोर दिसत आहे त्याच्यामध्ये, बरोबर. मग जेव्हा मी ह्या ऑब्जेक्टला गोल फिरवतो असेल, बघा लक्ष, असं फिरवत असताना ह्या ऑब्जेक्ट मधला प्रत्येक जो पार्टिकल आहे त्या प्रत्येक पार्टिकलचं सर्क्युलर मोशन होतं की बघा बरं. लक्षात येऊ का, बघितलं बघा. आता हा जर पार्टिकल तुम्ही बघितला तर हा पार्टिकल बघा आता गोल फिरतो की नाही बघा, बरोबर आहे का. म्हणजे प्रत्येक पार्टिकल काय करायला, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. आणि प्रत्येकाचा सेंटर आहे बघा, इथं या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय की नाही, बरोबर, इथं या प्रत्येक सेंटर. मग समजा का आपली ही जी बॉडी किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट थोडासा मोठा राहिला असता, बरोबर. इमॅजिन करा ना, जर मोठा राहिला असता तर या सेंटर इथं राहिला असता, कळलं का आता. मग त्या प्रत्येकाचा सेंटर एकाच ठिकाणी येतोय. मग तो जो सेंटर मधून जाणारी जी लाईन आहे की नाही, त्या लाईनला त्यालाच म्हणायचं ऍक्सिस, किंवा त्याला म्हणायचं ऍक्सिस ऑफ रोटेशन. कळतंय. मग हे ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा अबाउट अन ऍक्सिस, एक ऍक्सिसच्या भोवती गोल फिरायला ना प्रत्येक जण. ओके, मग ज्या ऍक्सिसच्या भोवती गोल फिरतात तो ऍक्सिस हा ऑब्जेक्ट मधून पास झालेला आहे, कळलं का आता. मग हे जे मोशन आहे अशा प्रकारचं मोशन त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. काय म्हणायचं, रोटेशनल मोशन. ओके, सो व्हॉट इज रोटेशनल मोशन. तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हॉट इज रोटेशनल मोशन, सांगता आलं पाहिजे काय असतंय. तर एक मोशन, द मोशन इन विच, काय, मोशन इन विच, एक मोशन ज्याच्यामध्ये काय होतंय, तर एव्हरी पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचे प्रत्येक पार्टिकल काय करतात, परफॉर्म सर्क्युलर मोशन अबाउट अन ऍक्सिस विच पासेस थ्रू द ऑब्जेक्ट. कळतंय, एका ऍक्सिसच्या भोवती सगळेच पार्टिकल काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात ऑब्जेक्टचे. आणि जो ऍक्सिस हा ऑब्जेक्ट मधूनच काय होतोय, पास होतो, त्याच मोशनला म्हणायचं काय, म्हणायचं व्हॉट इज रोटेशनल मोशन. कळलं सगळ्यांना आता. ओके, सो आय होप सगळ्यांना क्लिअर झालं असेल की रोटेशनल मोशन म्हणजे नेमकं काय असते. ओके, सो आता बघू आपण मुवमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे काय असते. व्हॉट इज मुवमेंट ऑफ एनर्शिया. ओके, मी अगोदर बोर्ड क्लीन करतोय. ओके, जस्ट जर कुणाला नोट्स लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता. डेफिनेशन हेडिंग टाका रोटेशनल मोशन आणि त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहून घ्या. ओके, जस्ट अ मिनिट, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं. ओके, डेफिनेशन सगळं लिहित असताना. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट बघू आपण काय सांगतो. बघा आपलं बघायचं होतं मुवमेंट ऑफ एनर्शिया. ओके, काय बघायचं आहे तुम्हाला, मुवमेंट ऑफ एनर्शिया. ओके, मुवमेंट ऑफ एनर्शिया, त्याला MI सुद्धा म्हणतात या ठिकाणी. ओके, सो MI मिस्टर इंडिया नाही, मुवमेंट ऑफ एनर्शिया येते. आता मुवमेंट ऑफ एनर्शिया काय असते बघा. व्हॉट इज मुवमेंट ऑफ एनर्शिया. हे मुवमेंट ऑफ एनर्शिया बघायच्या अगोदर आपण थोडक्यात एनर्शिया या शब्दाबद्दल डिस्कस करू. ओके, एनर्शिया. ओके, सो एनर्शिया म्हणजे काय असतं. आता एनर्शिया तुम्ही इयत्ता 7वी 8वी मध्ये शिकला असाल अगोदर. ओके, पण आठवत नाही कुणाला, मला माहित आहे. आता एनर्शिया काय असते बघा. एनर्शिया म्हणजे मराठीमध्ये, प्युअर मराठीमध्ये त्याला जडत्व म्हणतात. काय म्हणतात, जडत्व. ओके, मला थोडंसं आपण त्याचा या शब्दाबद्दल अगोदर चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग नंतर आपल्या रोटेशनल मोशनकडे आपण मुवमेंट ऑफ एनर्शिया का आलं, कसं आलं ते बघू. ओके, सो बघा काय असतं मुवमेंट ऑफ एनर्शिया. याच्याबद्दल सांगायचं झालं मुवमेंट ऑफ एनर्शिया बद्दल सिंपल सोप्या भाषेमध्ये, तर हे काय ऑपोजिशन. काय म्हणतो मी आता, ऑपोजिशन. ओके, किंवा दुसरा जरा शब्द तुम्हाला सांगता येईल आणखीन एक, ते शब्द म्हणजे कुठला याला, जो अपोज करतोय, बरोबर आहे, अपोज करणं किंवा रिस्टोर करणं, किंवा त्यालाच आपण रिस्टोर म्हणू शकतो. रिस्टोर.
ओके. आता रिस्टोर, अपोज हे शब्द काय आहेत, नेमकं आहेत काय शब्द, ओके, ते समजून घ्या थोडंफार. एनर्शिया म्हणजे काय असतं माहिती का, जेव्हा एखादा चेंज होतो, काय चेंज होतो ना, त्या चेंजला काय करणं, अपोज करणं. काय चेंजला अपोज करणं. अपोज करण्याची जी काय पॉवर, जी काय त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असते ऑब्जेक्टकडं, टू अपोज द चेंज, टू रेजिस्ट द चेंज, तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, द रेजिस्ट. ओके, टू रेजिस्ट द चेंज. लक्षात घ्या, रेजिस्ट करणं, अपोज करणं किंवा त्याच्या ओरिजिनलला रिस्टोर करण्यासाठी ट्राय करणं. बरोबर, या ज्या गोष्टी आहेत, ही जी प्रॉपर्टी आहे, यालाच म्हणायचं असतं एनर्शिया. आता हे समजून कसं घ्यायचं, एक्झाम्पल कसं सांगता येईल आपल्याला, तर सिम्पल साधं एक्झाम्पल आहे. जर आपण बसमधून ट्रॅव्हल करत असतो, समजा तुम्ही बसमधून काय करताय, ट्रॅव्हल करताय, मग ट्रॅव्हल करत असताना बस मोशन मध्ये असते, बरोबर आहे. मग आपण सुद्धा मोशन मध्ये असतो, पुढे जात असतो असं बसमधून, म्हणजे आपण नाही, आपण जागेत असतो, पण आपली जागा बदलत असते ना, कळतंय का. मग समजा अचानकच ब्रेक दाबलं तर आपण पुढे जातो, बरोबर आहे. लक्षात घ्या, अचानक ब्रेक झाला, सुरू फोर्स आपण बघितलंच आहे. हे आपण जे पुढे जातो कुणी, त्याचं कारण काय, कारण कसं आहे, ते अचानक ब्रेक दाबलं आणि थांबवलंय, पण ते आपल्या बॉडीला मान्य नाही. आपली बॉडी काय करते, चेंजला रेजिस्ट करते. हे जे चेंज वेगळी जागेत थांबणं, ह्याला आपली बॉडी रेजिस्ट करते, म्हणून आपण पुढे जातो थोडंफार. लक्षात घ्या, ओके, ह्याला म्हणायचं असतं एनर्शिया. ओके, किंवा आणखीन एक प्रयोग तुम्ही केला असेल बघा, साधा प्रयोग. एक ग्लास घ्यायचं, बरोबर, त्या ग्लासवरती एक कार्ड ठेवायचं, त्या कार्डवरती 5 रुपयाचा एक नाणं ठेवायचं, बरोबर, किंवा 5 रुपयाचा बंदा ठेवा, एखादा रुपयाचा बंदा ठेवा, एखादा नाणं ठेवा, कुठला एखादा ऑब्जेक्ट ठेवा त्या कार्डवरती, आणि त्या कार्डला जर आपण थोडं ढकललं पुढे, तर तो नाणं त्या कार्ड सोबत पुढे जायच्या ऐवजी तिथंच खाली पडतो, बरोबर की नाही. हा प्रयोग तुम्ही बघितला असाल, केला असाल. हा नेमका प्रयोग काय आहे, सिंपल साधी गोष्ट. हे काय दाखवतं आपल्याला, एनर्शिया दाखवतं. काय दाखवतं, एनर्शिया. ह्यालाच एनर्शिया म्हणतात. म्हणजे काय, त्या बंदाला चेंज मान्य नाही, तो जो नाणं आहे का नाही, त्या नाण्याला चेंज मान्य नाहीये, कळतंय. इट कॅन नॉट, म्हणजे तो काय, तो त्या चेंज होईल नाही, त्या चेंजला तो स्वतःहून त्या ठिकाणी प्रोसीड करत नाही, कळतंय आता, बरोबर आहे. रेजिस्ट करतो तो चेंजला, आणि ती जी पॉवर आहे, ती जी प्रॉपर्टी आहे, त्यालाच म्हणायचं असतं एनर्शिया म्हणायचं, कळतंय आता. मग सेम अशीच एनर्शिया आपल्या रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा आहे. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये पण अपोज करण्याची पॉवर असते, कळतंय. ऑल्सो इट कॅन अपोज, ओके, इट कॅन रेजिस्ट द चेंज, आणि ती जी रेजिस्ट करण्याची पॉवर आहे, ती रेजिस्ट करण्याची प्रॉपर्टी रोटेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्टकडे असणारी, त्याला म्हणायचं असतंय, काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ऍज द व्हॉट इज मोमेंट ऑफ एनर्शिया. कळतंय आता. मग ही जी मुवमेंट ऑफ एनर्शिया ती नेमकं कशावर डिपेंड आहे, नीट बघा, नीट थोडंसं लक्ष द्या, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा, सहज लक्षात येऊन जातं. नेमकं मुवमेंट ऑफ एनर्शिया काय असते, ती सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आता समजा काय, हा आपला ऑब्जेक्ट असेल, ह्या ऑब्जेक्टला जर मी मोशन लावू, मी आता समजा ऑब्जेक्टला मोशन लावलं, आता जाऊ नका, थोडं थांबा लागलं हे, बरोबर. हे काय बरं थांबतं माहितीये का, हे का बरं थांबलं नेमकं थोडंफार, कारण कसं आहे, हे अपोज करलेलं आहे. मी ह्याला असं फोर्स लावतो की नाही, हे याच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लावला आहे, ह्याच्यामधून स्वतःहून इंटरनल फोर्स लावला आहे, बरोबर. त्याला आपण ऍक्शन रिॲक्शन फोर्स सुद्धा म्हणतो. मग त्याच्यामुळे काय होतंय, थांबतं, बरोबर. कशामुळं, एनर्शियामुळं. मग ही जी एनर्जी हे रोटेशनल ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे, ह्याला म्हणायचं असतंय रोटेशनल एनर्शिया, किंवा त्यालाच म्हणतात मोमेंट ऑफ एनर्शिया. कळलं आता, मोमेंट ऑफ एनर्शिया काय असतं. आता याचा एक साधा प्रयोग आणखीन एक सांगतो, तुम्हाला नेमकं एक्झॅक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया कळून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर आणखीन एक प्रयोग सांगतो, म्हणजे लक्षात येऊन जाईल सगळ्यांना. काय करायचं, आपला जो काही रूम असतो, रूमचा जो डोअर असतो, दार, बरोबर, जो दरवाजा रूमचा, तुमचा रूमचा म्हणा, हॉलचा म्हणा, कुठलाही थोडं जाड असावं म्हणजे फायदा होतो. त्या दरवाजाला काय करा, आता दरवाजा कसा असतो बघा, नीट बघा, मी दाखवतो, एक मिनिट लक्ष द्या. समजा का आपला हा दरवाजा असेल, बरोबर आहे ना, ओके. मग इथून तुमचा आता इथं मेन, इथं आपण दरवाजा आपला अटॅच झाला असता, इकडे भिंत आहे, बरोबर आहे ना, इथं अटॅच झाला दरवाजा. मग या दरवाजाला समजा आता तुम्ही काय केलं बघा, इथून बघा, दरवाजाला इथून पण तुम्ही फोर्स लावू शकता आणि इथून मी फोर्स लावू शकता, ह्याला मध्ये ढकलण्यासाठी. मध्ये ढकला किंवा बाहेर ओढायचं असेल तुम्हाला तर समजा मध्ये ढकलायचं आपला, मग मध्ये ढकलण्यासाठी आपण इथून जर फोर्स लावलं तर तुम्हाला ह्याला मध्ये ढकलण्यासाठी जास्त फोर्स लावावा लागतंय. काय म्हणतोय, जास्त फोर्स लावावा लागतंय. आणि इथून ढकलण्यासाठी कमी फोर्स, जस्ट नॉर्मल असं ढकला मध्ये जातो लगेच, कळलं का. म्हणजे इथलं इथं बघा दरवाजा आहे, कळतंय, मास तेवढंच आहे, मास बदललं नाही,
ओके, इथलं मास तेवढंच आहे ह्याचं, पण तरी सुद्धा या ठिकाणी फोर्स लावताना आपल्याला जास्त फोर्स लावावा लागलेला आहे आणि इथून लांबून फोर्स लावताना फोर्स कमी लावावा लागलेला आहे. मग असं का बरं नेमकं? बरोबर आहे, हे असं का बरं उलालंय? कारण कसं आहे, या सेंटर पासून याचं असणारं डिस्टन्स लक्षात घ्या. सेंटर पासून असणारं डिस्टन्स म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये मास तर गरजेचा आहेच आहे, पण मास सोबत डिस्टन्स सुद्धा तेवढंच महत्वाचं. लक्षात घ्या, मास तर इम्पॉर्टंट आहेच आहे, पण डिस्टन्स सुद्धा महत्वाचा आहे. या दोघांचा विचार करून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. ओके, मी तुम्हाला फक्त जनरल सांगितलो नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतंय, फक्त एवढंच. आता तुम्हाला फोर्स लावावा लागतंय म्हणजे काय करायला, रजिस्ट करायला. आता ही जी ऑब्जेक्ट आहे का, हा ऑब्जेक्ट हे जे दरवाजा आहे, दरवाजा का हा सेंटर असतो, एक्सिस ऑफ रोटेशन म्हणा, ह्याच्याभोवती गोल फिरणार ना असा. बरोबर, आपण इथून कॉलम मध्ये ढकल तर प्रत्येक पूर्ण सर्कल कम्प्लीट करणार निघते, कर्व करते, पण तो जो कर्व आहे तो सर्क्युलर पार्ट असणार आहे. बरोबर आहे, मग सर्क्युलर मोशन परफॉर्म केलेच म्हणायचं. मग या सगळ्या सेंटर हा आहे. ओके, मग त्यावर डिस्टन्स सुद्धा महत्वाचा आहे, मास सुद्धा महत्वाचा आहे. ओके, मग आता हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल थोडक्यात माहिती. आता इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया त्या दोन गोष्टी काय आहेत आपण थोडक्यात आपण समजून घेऊ. ओके, सो इनर्शिया म्हणजे कळलं सगळ्यांना की अपोज करण्याची पॉवर. पण हे इनर्शिया नेमकं कोण इंडिकेट करतं? ओके, जर आपण ट्रान्सलेशन मोशनचा विचार केला, कुणाचं म्हणतो मी, ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन म्हणा किंवा त्याला तुम्ही लिनियर मोशन सुद्धा म्हणू शकता. जर आपण लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशन मोशन याचा जर विचार केला तर ट्रान्सलेशन मोशन, लिनियर मोशन मध्ये इनर्शियाचं मेन काम ते कोण करतं, मास करतं. ओके, म्हणजे इनर्शिया जी टोटली डिपेंड आहे ती कुणावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे. समजा मास खूप जास्त असेल, ढकलायला आपल्याला खूप जास्त फोर्स लावावा लागेल. मास कमी, ढकलायला फोर्स कमी लावावा लागेल. कळतंय, ह्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की इनर्शिया जी डिपेंड आहे ती कुणावर डिपेंड आहे, मासवर. कुणामध्ये, ट्रान्सलेशन मोशन मध्ये किंवा लिनियर मोशन मध्ये. बट जर आपण विचार केला कुणाचा, रोटेशनल मोशनचा, जर आपण रोटेशनल मोशनचा विचार करत असलो तर रोटेशनल मोशन मध्ये ही इनर्शिया जी डिपेंड आहे ती फक्त मासवर नाही, मास प्लस डिस्टन्सवर डिपेंड आहे. काय म्हणतोय, मास प्लस डिस्टन्स, म्हणजे मासही महत्वाचं आहे आणि डिस्टन्सही महत्वाचं आहे रोटेशनल मोशन मध्ये. आणि ती जी इनर्शिया आहे त्याच इनर्शियाला आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड अपॉन मास ऍज वेल ऍज डिस्टन्स. बरोबर, म्हणजे मास एम ही गरजेचं आहे आणि डिस्टन्स त्याला आपण आर म्हणू, ह्या पण गोष्टी गरजेच्या आहे. ओके, प्रत्येक पार्टिकलचं जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं ठरवलं, आता इथं जर पार्टिकल असेल तर याचं मास, याचं इथून असलेलं डिस्टन्स, इथल्या पार्टिकलचं मास, याचं सेंटर पासून असलेलं डिस्टन्स. बरोबर, अनेक पार्टिकल आहेत, मी तुम्हाला आता दाखवलं का, ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, इथं प्रत्येक पार्टिकल आपल्याला दिसतोय. मग या प्रत्येक पार्टिकलचं सेंटर पासून असलेलं डिस्टन्स गरजेचं आहे याच्या इनर्शियाच्या बाबतीत. इथं हे गरजेचं आहे. बरोबर, मग प्रत्येकाची मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण काढलं आणि त्या सगळ्याची सम जर केलं, प्रत्येकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या सगळ्यांची सम केल्यानंतर मग काय मिळतं आपल्याला, ह्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आपण सांगू शकतो एखाद्या रोटेशनल बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय असते. तर रोटेशनल बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया सांगत असताना काय सांगता येईल आपल्याला, त्या बॉडीतल्या प्रत्येक पार्टिकलचं मास, बरोबर, पुन्हा त्या पार्टिकलचं त्याच्या सेंटर पासून किंवा एक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं डिस्टन्स त्याचा स्क्वेअर करायचा. ओके, सो हे जे एम आर स्क्वेअर आहे, ह्या एम आर स्क्वेअरलाच म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलं, प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं त्याच्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, हे एका पार्टिकल झालं. अशा अनेक पार्टिकल आहेत. मग प्रत्येक पार्टिकल, समजा पहिला पार्टिकल डिस्टन्स आपण 1 म्हणून घेतो, सो M1 R1 स्क्वेअर प्लस पुढे काय असेल आपल्याला M2 R2 स्क्वेअर प्लस असेल M3 R3 स्क्वेअर. बरोबर, असे N पार्टिकल आहेत. मग सगळ्या पार्टिकलची ऍडिशन केलं की आपण मग मिळतं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रोटेटिंग बॉडी. कळतंय, त्या रोटेटिंग बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर प्रत्येक पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. पार्टिकलचं म्हणजे कळतंय का बघा, त्या पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेलं परपेंडिक्युलर महत्वाचं. बरं, डिस्टन्स हे परपेंडिक्युलरच पाहिजे. परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, त्याचा स्क्वेअर घ्यायचा, ह्या दोघांचा गुणाकार
आणि प्रत्येक पार्टिकलचा असं त्यांचं स्क्वेअर घेऊन प्रत्येकाची काय करायचं, सगळ्यांची सम करायचं, सगळ्यांची ऍडिशन करायचं, बेरीज करायचं आणि त्यालाच म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो आपण सांगू शकतो मोमेंट ऑफ इनर्शियाला डिफाईन करता येईल आपल्याला. कसं करता येईल, तर आपण काय घेतलं, प्रत्येकाची सम घेतलं म्हणून आपल्याला सांगता येईल की सम ऑफ. ओके, सम घेतलो ना आपण, हे सम आहे, प्लस आहे, प्लस प्लस म्हणजे काय असतंय, सम, म्हणून सम ऑफ. कुणाची सम आहे बघा बरं, प्रोडक्टची, सम ऑफ प्रोडक्ट. ओके, कुणाचं प्रोडक्ट आहे बघा ना, इथं बघा यांचा गुणाकार, इथं गुणाकार आहे दोघांचा, बरोबर. प्रत्येकाच्या गुणाकाराचे आपण काय घेतलं, सम घेतलं, बेरीज घेतलं. गुणाकार कुणाकुणाचा बघा बरं, मासचा आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. लक्षात घ्या, प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याच पार्टिकलचं जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं जे स्क्वेअर डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणून सांगू शकतो आपण सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ एव्हरी पार्टिकल, मास ऑफ एव्हरी पार्टिकल. ओके, ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणा तुम्ही किंवा एव्हरी पार्टिकल अँड आणि कुणाचं घेतोय, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणा आपण, कारण की परपेंडिक्युलर पाहिजे डिस्टन्स, ते स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पार्टिकल. ओके, ऑफ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, झालं का, यालाच म्हणायचं असतंय, काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सिंपल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांगू शकतो. नेमका अर्थ काय असतंय, रेजिस्ट करणं. पण आपल्या या रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया नेमका असतंय काय हे जर सांगायचं असेल, डिफाईन सांगायचं असेल, एक्झाम मध्ये जर परीक्षेला विचारलं आपल्याला की डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, तर त्यात मला ही डेफिनेशन लावावं लागेल. तर काय आपण सिंपल आहे, लक्षात कसं ठेवायचं, अवघड नाही करत, ते खूप मोठं वाटतंय, अवघड काहीच नाही, लक्षात सहज ठेवता येईल आपल्याला. काय असतं नेमकं का, प्रत्येकाची बेरीज आहे म्हणून म्हणायचं सम ऑफ. पुन्हा सम आहे तर बघा, ह्या मासचं आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा गुणाकार आहे म्हणून सम ऑफ प्रोडक्ट ऑफ. बरोबर, कुणाचं प्रोडक्ट आहे तर मास एम, कुणाचं मास आहे, पार्टिकलचं, आणि त्याच पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा स्क्वेअर, ह्या दोघांचा गुणाकार झालं. बरोबर, यालाच काय म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ते आपण आता एम आय ने पण दाखवू शकतो आणि फक्त आय ने पण दाखवू शकता. सो विच इज इक्वल टू असं लिहिता येईल आपल्याला, समेशन ऑफ एम आय आर आय चा स्क्वेअर वेअर आय इज इक्वल टू 1 to the n. असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला, सम सगळे समेला काय समेशन लिहा. बरोबर, मग M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. मग येतं आय म्हणजे काय, 1 पासून n पर्यंत. बरोबर, अशा प्रकारे आपण सगळ्यांची समेशन सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. ओके, हे झालं आपल्याला सगळं काय बघितलं आपण या ठिकाणी, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, त्याची डेफिनेशन, फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला थोडक्यात लक्षात आला असेल. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आहे का नेमकं, सिंपल या समेशन ऑफ आय इज इक्वल 1 to the n एम आय आर आय चा स्क्वेअर. ओके, आता काय कसं आहे, आपण प्रॅक्टिकली जर बघितलं तर पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. त्यावेळेस त्या ठिकाणी काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, आपण इंटिग्रेशन घेऊन सुद्धा जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम हे सुद्धा काय असतं आपल्या इथं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. ओके, त्या अशा प्रकारे पण आपण या ठिकाणी सांगू शकतो. हे नंतर आपण आणखी पुढे डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. पण सध्या आजच्या लेक्चरमध्ये एवढं लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय असतं. तर नेमकं काय असतं, तर सम ऑफ प्रोडक्ट ऑफ द मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. हे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि याचं युनिट बघितलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपण, तर युनिट मध्ये काय सांगतात आपल्याला, तर केजी मीटरचा स्क्वेअर. ओके, मासचं युनिट केजी, आर स्क्वेअरचं युनिट काय असेल आपलं, मीटर स्क्वेअर. ओके, सो केजी मीटर स्क्वेअर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट. ओके, एवढं बघितलंय आपण. आणि लक्षात ठेवा, शेवटी जाता असताना शेवटचे पॉईंट सांगतोय, जसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास आहे तसं रोटेशनल मोशन मध्ये कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, ते अॅनालॉगस क्वांटिटी आहेत. ओके, ते आणखी आपण पुढे प्रूफ करणार आहोत. त्याच्यानंतर हेच प्रूफ करायचं आपल्याला बाय युजिंग कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जीचा विचार करून आपण हे प्रूफ करणार आहोत. ओके, सो त्यावेळेस आणखी बघूत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. आय होप सगळ्यांना कळलं असेल. नक्कीच जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला, शेअर करा सगळ्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर.